काही नाही, काय बोललीस? काहीच नाही बोलले. तुम्ही कमेंट करा यांनी काय बोलले. त्यांनी कमेंट केलं तरी तुला कुठून कळेल कमेंट आलेली? तुला थोडी देते मी मोबाईल बघायला कमेंट. ची काय गरज आहे? मला कमेंट करू. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी रात्री करत आहे आणि सकाळपासून मी काही ब्लॉग शूट केला नाही. मागचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला ज्वेलरी कलेक्शन, तो ब्लॉग आज मी दुपारी शूट केला होता आणि आता संध्याकाळी म्हटलं चला ब्लॉग शूट करूया. कारण एवढंच होतं की आज मी एक वेगळा पदार्थ बनवणार आहे. ब्रेकफास्ट मेनूचा जो मी व्हिडिओ बनवलेला 5 दिवसासाठी जे ब्रेकफास्टचे मेनू असतात त्यातलाच एक पदार्थ आहे हा. बट म्हटलं चला हा ब्लॉग मध्ये आपण इन्क्लूड करूया. ज्यांनी बघितलेला नसेल त्यांना पण ही रेसिपी कळेल. मे बी काही लोकांना ही माहीतही असेल, पण म्हटलं चला आज आपण करतोच आहे तर ब्लॉग शूट करूया, रेसिपी पण शेअर करूया, म्हणून मी ब्लॉग आता स्टार्ट केला. आणि तो ब्रेकफास्ट मेनूवाला जो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल, व्हिडिओ जो तुम्ही बघितला नसेल, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. छान छान असे ब्रेकफास्टच्या इझी ब्रेकफास्टच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील, ज्या पटापट होणाऱ्या अशा आहे घाईच्या वेळेत. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा, तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील. आणि आज मी जो मेनू बनवत आहे तो आहे मसाला पराठा, जो खूप इझी आणि अगदी घरात असणाऱ्या साहित्यातून होणारा आहे आणि तितकाच टेस्टी पण लागतो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी इथे कणिक भिजवून घेतली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि कापून घेतली आहे आणि इथे दह्याची चटणी बनवली आहे जी पराठा सोबत होईल. तुम्ही हवं तर केचप यूज करू शकता किंवा लोणचं, काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. तर इथे मी ही दह्याची चटणी बनवून घेतली आहे आणि बऱ्यापैकी जास्त क्वांटिटीत ही कोथिंबीर मी इथे घेतली आहे. आता ह्या वाटीमध्ये मी बाकी इन्ग्रेडियंट्स काढून घेते जे आपल्याला मसाला पराठ्यासाठी लागणार आहे खास करून. तर या वाटीमध्ये आता मी घेत आहे थोडीशी हळद, घरगुती जो आपला मसाला असतो साठवणीतला तो, आणि लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, म्हणजे कितपत तिखट आहे तुमचा मसाला किंवा लाल तिखट त्यानुसार. सो इथे 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि यात आता मी थोडं ओरेगॅनो ॲड करते, जे आम्हाला तिघांना पण खूप आवडतं आणि एक छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान लागते. सो एवढं असं मी हे ओरेगॅनो घेतलेलं आहे, हे मी इथे ॲड करते. आणि मॅगी मसाला, ज्याने एकदम छान टेस्ट येते, म्हणजे कुठल्याही पदार्थाला टेस्ट ह्या मॅगी मसाल्याने अगदीच छान येते, टेस्ट एनहान्स होते असं आपण म्हणू शकतो. सो अर्धा पॅकेट मी इथे हा मॅगी मसाला घेते. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि हो सॉरी, मीठ ॲड करायचं राहिलं, तर मीठ पण मी इथे घेते. इथे मिठाऐवजी तुम्ही थोडा चाट मसाला आणि थोडं मीठ असं पण करू शकता, बट माझ्याकडे चाट मसाला नाही आहे, संपला आहे, म्हणून मी फक्त मीठ घेतलं. तर हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा, जो आपण पोळीसाठी घेतो त्या साईजमध्येच मी इथे घेतलेला आहे आणि उंडा न करता जस्ट प्लेन असा तो लाटून घ्यायचा, गोलसर असा छान असा मी इथे लाटून घेतला आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, असा मीडियम असा थिकनेसमध्ये मी हा लाटून घेतला आहे. त्यानंतर तूप घातलं आहे. तुम्ही इथे तेल तुमच्या आवडीनुसार, तूप तेल जे काही तुम्हाला आवडत असेल ते ॲड करू शकता. आणि इथे मी लोणचंचा जो खार असतो मसाला तो घेतला आहे, जे मी इन्ग्रेडियंट्समध्ये सांगण्याचं विसरले होते, बट आत्ता सांगते. लोणच्याचा खार मी इथे घेतला आहे, ज्याने एकदम मस्त अशी टँगी टेस्ट येते, फ्लेवर खूप छान येतो. आणि ते छान पूर्ण पोळीला पसरवून घेतल्यानंतर आपण जे मसाले मिक्स करून घेतले होते
ते इथे ॲड केले आहेत आणि ते पण पूर्ण पोळीला असे मस्त पसरवून घ्यायचे एकसारखे. सगळे मसाले वगैरे असल्यामुळे टेस्ट एकदम छान येते, बट पूर्ण पोळीला असे छान पसरवून घ्यायचे. त्यानंतर जी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली होती ती ॲड केली. भरपूर अशी कोथिंबीर घालायची ज्याने टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही एकदम मस्त येतं. इथे चीज पण ॲड करू शकता, बट आज मी चीज नाही ॲड केलं कारण लोणचं वगैरे होतं ते खूपच सगळं एकत्र नको व्हायला, म्हणून मी चीज नाही ॲड केलं. आणि जे फोल्ड करत होतं तर आपल्या हाताला मसाला लागलेला असतो, तोच मसाला हाताचा ते रोल करताना त्या वरच्या लेअरला पण लावून घ्यायचा आणि नंतर मस्त असा हा रोल करून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूने पण असा राऊंड करून तो फोल्ड करून घेतला. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे लेयर्स इथे दिसत आहे आणि ते लेयर्सच आले पाहिजे ज्याने एकदम तो लच्छा पराठासारखा पराठा तयार होतो. त्यानंतर कोरड्या पिठामध्ये ते एकदा रोल करून घ्यायचा आणि मस्त पोळी आपण लाटतो तशी लाटून घ्यायची आणि खूप असं जाड नाही ठेवायचं, थोडंसं थिन लेअरमध्येच जायचं. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी लाटून तयार झालेली आहे. तोपर्यंत तवा पण माझा इथे गरम झालेला होता. तूप इथे ॲड केलं मी, तुम्ही बटर, तूप, तेल काहीही ॲड करू शकता, बट मी तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं ते ॲड करू शकता. दोन्ही बाजूने भरपूर असं तूप घालून खरपूस होईल असा मस्त हा पराठा भाजून घ्यायचा. खूप छान आणि टेस्टी लागतो. खूप हाय हीटवर नाही करायचा, एकदम लो टू मिडियम हीटवर छान भरपूर असं तूप घालून खरपूस भाजल्याने एकदम असा वरची लेअर क्रंची अशी होते लच्छा पराठासारखी. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा पराठा इथे बनवून तयार आहे. हॅलो, तर आज आहे नेक्स्ट डे, सॅटरडे आहे आज आणि आम्ही निघालो आहे ब्रंचसाठी. राजेशला एक कोणतं तरी नवीन रेस्टॉरंट माहीत झालं साऊथ इंडियन, तर ते बोलले चल आज आपण तिथे जाऊया. आणि आज मला साऊथ इंडियन मेनूच खाण्याची इच्छा होत होती. मला खूप कमी वेळा होतं साऊथ इंडियन मेनू खाण्याची इच्छा आणि मला माझ्या हातचं पण खायचं नव्हतं आणि नेमकं आजच राजेशने म्हणाला की चल आपण तिथे जाऊया. है ना, तुम्हाला कसं कळलं? आणि मला ते रेस्टॉरंटचं नावही कळालंय. काय? बनेबी. बनीबी? बनीबी नाही त्रिशा, ते बेन्नेबी आहे. बेन्नेबी असं रेस्टॉरंट राजेशनं माहीत झालं, ते बोलले चल जाऊया. आता आम्ही तिकडेच चाललो आहे. काय म्हणते त्रिशा? त्रिशाची आली आहे जवळ एक्झाम, त्यामुळे बिचारीला अभ्यास, घरी असली सुट्टी असली तरी अभ्यास चालू आहे. चला आता जाऊया आपण, बघूया कसं आहे ते. आणि तिथे जाऊन पोहोचलो. ॲक्च्युली तिथे त्यांचे 2 शॉप्स होते. एकीकडे फक्त सिटिंग अरेंजमेंट होती केलेली आणि दुसरीकडे ऑर्डर प्लेस करायचं असं होतं. तर जाऊन आम्ही पहिले आमचा टेबल रिझर्व करून घेतला कारण खूप असे टेबल नव्हते, 5 ते 6 टेबल असतील. मग म्हटलं पहिले आपण टेबल रिझर्व करून घेऊया, मग ऑर्डर देऊया. मग आम्ही टेबल घेतला, तिथे त्रिशाला बसवलं आणि मग बाजूच्या शॉपमध्ये जाऊन तिथे ऑर्डर प्लेस केली. आणि ऑर्डर पण तिथे आपण सेल्फ ऑर्डर प्लेस करायचं होतं. त्यांनी इथे असं हे टॅब लावलेलं होतं, त्याच्यावर पूर्ण मेनू वगैरे सगळं येत होतं विथ प्राईज आणि आपण आपल्या आवडीनुसार सगळे मेनू ॲड करून तिथेच पेमेंट वगैरे करायचं होतं. तर राजेशचा मेनू आला आहे इथे. काय आहे? डोसा, नॉर्मल डोसा नाही पण तो वेगळा, चटणीची ना, गार्लिक डोसा. बघू एक, छान आहे. हे पण ही चटणीची वास खूप भारी वाटते. गार्लिक वाला आहे का? कसा आहे? फ्राय एवढा एवढासाच येतो तो. छान आहे. गार्लिक समथिंग डिफरंट टेस्ट, मस्त आहे. इथे त्रिशाचा मेनू. अरे बापरे, 3 मेदूवडा. मला वाटलं नेहमीप्रमाणे बाकी ठिकाणी घेतो तसं 2 मेदूवडा आहेत. 3 पण दिसता कुरकुरे द्यायचं मेदूवडे बघ. ही चटणी छान आहे त्रिशा, ही रेडवाली जी तू म्हटली, स्मेल छान येतो.
कसा दोन्ही चटण्या बघ ते नाशिकच्या दोन्ही चटणी मिक्स आहे. वडा कसा आहे? चांगलं आहे पण गरम आहे. चांगला आहे ना, मग गरमागरम दिलाय. हो, आता माझा मेनू आला. नाही, माझा मेनू नाही आलेला, सांबार आले. सांबार मिक्स. मी घेतलाय टोमॅटो ओनियन उत्तप्पा. बघूया आता केव्हा येतो. तर इथे माझी ऑर्डर आली आहे. हे आहे टोमॅटो ओनियन उत्तप्पा. बट मी फर्स्ट टाईम असा उत्तप्पा बघितला. तुम्ही बघितलेला आहे का असा उत्तप्पा? मला सांगा. अरे मी पहिल्यांदा असा उत्तप्पा बघितला. काय काय पहिल्यांदा असा उत्तप्पा बघितला. टोमॅटो ओनियन उत्तप्पा. कुरकुरीत आहे, छान, बट वेगळाच आहे. व्हाईट बटर. त्रिशा टेस्ट कर ना. उत्तप्पा कसा आहे? खाली एक लेअर आहे उत्तप्पाची, ज्याच्यामध्ये सगळं त्यांनी ओनियन आणि टोमॅटो घातलं आहे आणि वरतून दुसरी लेअर टाकलेली आहे, म्हणजे अजून एक लेअर. हे सगळं आहे आणि वरतून त्यांनी पुन्हा एक लेअर टाकून क्रिस्पी केलेली आहे. आपण जनरली कसं करतो, मी एक लेअर करतो, ह्याच्यावर ओनियन वगैरे टोमॅटो घालतो आणि झाला उत्तप्पा. त्याने वरतून पण एक लेअर ॲड केली. चांगलं लागतं, म्हणजे स्टफ काइंड ऑफ उत्तप्पा आहे. केक पण बनवू शकतो आपण. आणि हा पण आहे पण असं फ्लफी बनवला. खालची लेअर एकदम स्पॉन्ज आणि वरचे एकदम क्रिस्पी असतात. कॉम्बिनेशन पण किती भारी आहे. तर त्रिशाने घेतले आहे ते फिल्टर कॉफी सॉफ्टी ना, फिल्टर कॉफी सॉफ्टी. जे सॉफ्टी आहे ती फिल्टर कॉफीच्या फ्लेवरमध्ये. आम्ही पण फर्स्ट टाईम ट्राय केली. तुला आवडली का? आणि हिच्यासोबत चिली गुआवा सॉस. गुआवा पण आहे. ती कशी वाटली तुला? हा ती कशी वाटली? छान आहे. तुम्ही कुठली ऑर्डर केली? गुआवा. अरे वा, बरं झालं गुआवा घेतली, म्हणजे ट्राय करता येईल ना दोन्ही पण. मला आवडते. व्हॅनिला नाही तो ठीक आहे. दोनच फ्लेवर आवडतो, व्हॅनिला नाही तो साधे फ्लेवर. राजेशचे फेवरेट आहे आईस्क्रीममध्ये दोनच फ्लेवर, व्हॅनिला आणि गुआवा. आणि ते हे जामून जामून पण छान लागतं. जामची कुल्फी. जामून आणि राजेशची ते गुआवा आईस्क्रीम आली आहे. दिसते ते एकदम छान आहे. प्रॉपर आपण पेरूवर मसाला नाही टाकत का, लाल तिखट वगैरे, तसंच दिसतंय ते. त्रिशा आईस्क्रीमचे एनिवेज एव्हरी टाईम शॉकिंग आहे. कसं आहे का त्रिशा? चेहऱ्यावरून तर काय वाटत नाही छान आहे. त्रिशाचा चेहरा त्यांना गुआवा आवडणार. तेच तर, उगाच जबरदस्तीनेच छान आहे का म्हणते. चेहऱ्यावरून तर काय वाटलं नाही छान आहे. काही नाही, काय बोलली? काहीच नाही बोलली. तुम्ही कमेंट करा इथे काय बोलली. त्यांनी कमेंट केलं तरी तुला कुठून कळेल कमेंट आलेली? तुला थोडी देते मी मोबाईल बघायला कमेंट. मी मोबाईल चेक करेल म्हणे एक तासाने. तुम्ही फक्त कमेंट करा. काय मी काय बोलली ते? ब्लॉग बघते तर ब्लॉगमध्ये पण कळेल ना. कमेंट करायची काय गरज आहे? मला कमेंट नका करू. ब्लॉग तर बघतेच ना तू. तर दुपारी मस्त असं आमचं ब्रंच झालं. मग थोडा वेळ मी आराम केला. झोपली तर नव्हती, जस्ट थोडा वेळ रिलॅक्स म्हणजे पडून मोबाईल वगैरे बघितला. काही एडिटिंगची कामं होती ती केली. त्यानंतर त्रिशाचा अभ्यास घेतला. राजेशने झोप वगैरे काढली. आता 6 वाजले आणि राजेश वॉक वगैरे करून आले आणि
म्हटलं चला आता पावसाचं वातावरण वगैरे झालं आहे, चहा घ्यायचा आहे आणि संध्याकाळी मस्त बाल्कनीत बसून असं जेवणाचा प्लॅन आहे. कारण त्रिशा लास्ट टाइम जे तुम्ही व्हिडिओ बघितला की आम्ही बाल्कनीमध्ये बसून मस्त डिनर वगैरे केलेलं, तो व्लॉग त्रिशाने बघितला होता. मग ती म्हटली की चला आपण आज पण तसा प्लॅन करूया, मला पण ती मजा घ्यायची आहे बाल्कनीत जेवणाची वगैरे असं ती म्हणाली. तर म्हटलं ठीक आहे, चला आज आपण काहीतरी स्पेशल मेनू बनवूया आणि छान असं बाल्कनीमध्ये डिनर करूया. आता काय बनवायचं काय नाही हे अजून काहीच ठरलेलं नाही आहे, बघूया. पहिले मेनू डिसाईड करायला लागेल, मग त्यातलं जे सामान असेल नसेल घरात ते बघावं लागेल आणि जे नसेल ते घेऊन यावं लागेल. तर असं आहे. चला आता मी चहा वगैरे ठेवते, मग बाकी तयारी करते. तर आज पण सिंपल असाच मागच्या वेळी जो आम्ही स्टार्टरमध्ये मेनू केला होता तोच आम्ही ठरवला. स्वीट कॉर्न आणि पनीर फ्राय करून घेतलेले. एकीकडे मी राईस पण शिजवून घेतला होता. फक्त मेन कोर्सवाला राईसचा जो मेनू होता तो आम्ही चेंज केला होता. लास्ट टाईम आम्ही जिरा राईस दाल तडका केला होता, तर आज म्हटलं चला आपण टोमॅटो राईस आणि ताक वगैरे असं करूया. आणि त्रिशाला पण असं होतं की चल मी पण तुला मदत करते. मग कॉर्न वगैरे बॉईल करून झाल्यावर मी तिला हे सगळे मसाले एका वाटीमध्ये काढून दिले होते आणि ते मिक्स करण्याचं काम तिला दिलं आणि म्हटलं कॉर्न चाट तू बनव, तर ते तिला दिलं होतं मी. आणि मस्त तिने इथे सगळे मसाला वगैरे ॲड करून मिक्स करून घेत आहे. लिंबू वगैरे पिळायला दिलं. जे पण काही मी कॉर्नचं बनवते ते सगळी रेसिपी तिला माहीत आहे. सो तेच सगळे इन्ग्रेडियंट्स ती बरोबर घेऊन येत होती आणि ते ॲड करून ते कॉर्न चाट बनवत होती. त्यांच्या स्कूलचं जर्नल निघतं एव्हरी मंथ, सो त्यात पण एकदा तिने ही रेसिपी बघितली होती. म्हणजे एक छोटीशी अशी रेसिपी असते हेल्दी जी मुलं करू शकतात, तर त्यामध्ये एकदा ही पण रेसिपी होती. सो ती कॉर्न चाट बऱ्यापैकी बनवते. तिला फक्त बॉईल करून द्यायला लागतं, बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे ती ॲड करून छान असं बनवते. तेच तिने आज इथे करून घेतलं. मस्त आमचं पनीर आणि कॉर्नचं स्टार्टर इथे छान रेडी झालेलं आहे. आणि हे सगळा सेटअप तिनेच केलेला होता, मी तिला काही हेल्प नाही केली. तिला म्हटलं मी फक्त कुकिंग करणार आहे, बाकी बाहेर काय तुला टेबल नेऊन ठेवायचा लॅम्प वगैरे ते सगळं तू कर. आणि तिने मस्त सेटअप तयार केला होता. बेसिक असा फार असं आम्ही काही केलं नव्हतं, फक्त लॅम्प तिने ठेवला, घरातला जो एक टेबल आहे तो बाहेर नेऊन ठेवला आणि छान आम्ही मस्त बाहेर आज जेवण केलं. थंड अशी हवा होती बाहेर, पाऊस पडून गेलेला असेल कुठेतरी म्हणून थंड हवा होती आणि छान असं जेवण गरमागरम खायला बाहेर मजा आली. आणि स्टार्टर पहिले मी करून घेतलं आणि राईसची मी फक्त प्रिपरेशन करून ठेवली होती. राईस मी बनवला नव्हता कारण राईस गरमागरम खाण्यातच मजा असते. सो सगळं चॉपिंग वगैरे करून ठेवलं होतं. राईस मी शिजवून ठेवलेला होता आणि मग स्टार्टर खाऊन झाल्यानंतर इथे मस्त फोडणी वगैरे देऊन घेतली. कारण स्टार्टर वगैरे अगदी आरामात आम्ही खातो आणि मग त्यामुळे बराच वेळ जातो, तर राईस थंड होऊन जातो. मग थंड राईस खाण्यात मजा नाही, म्हणून मी सगळं प्रिपरेशन चॉपिंग वगैरे करून ठेवलेलं असलं की 5 मिनिटात फोडणी देऊन होते. आणि मग तेच मी इथे करून घेतलं. छान फोडणी दिली आणि मस्त प्लेटिंग वगैरे करून घेतलं आणि एकदम छान असा वाफाळता हा राईस इथे मी बनवून घेतला होता. त्यासोबत ताक असलं की मजाच वेगळी, कारण जेव्हा पण आमच्याकडे राईसचा आयटम असतो तेव्हा एक तर मसाला ताक किंवा मग कढी वगैरे हे असतंच, कारण ते छान कॉम्बिनेशन आहे असं आम्हाला वाटतं. आणि एकदम मस्त असं हे मी इथे प्रिपेअर करून घेतलेलं आहे. आणि हा टोमॅटो राईस एकदम छान लागतो आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा बनवेल तेव्हा रेसिपी शेअर करण्याचा नक्की ट्राय करेल. सो मस्त असं आम्ही गरमागरम राईस बनवून घेतला, तो पण मस्त बाहेरच खाल्ला. आणि त्रिशाला हे आनंद घ्यायचा होता, तिची इच्छा होती, तर म्हटलं चला आज ही तिची इच्छा पूर्ण करूया, म्हणून आम्ही हा बाहेर जेवणाचा आज प्लॅन केला. आणि थंड हवा होती त्यामुळे मजा आली आणि तिने पण खूप एन्जॉय केलं. तर असा होता आमचा आजचा हा दिवस आणि वीकेंड अगदी रिलॅक्स आणि निवांत गेला की पुढे येणारे वीकडेजमधले जे दिवस असतात ते अगदी छान रिलॅक्स आणि रिफ्रेश मूडमध्ये जातात. काम करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी येते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईबसोबत बाजूलाच एक हाईप असा पण ऑप्शन येतो, तर तो पण करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या, बाय.